नमस्कार, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण इडलीची रेसिपी बघणार आहोत. तर तांदूळ किती तास भिजवायचे, डाळ किती टाकायची, तांदूळ किती टाकायचे, इतर साहित्य किती टाकायचं किंवा किती तास भिजू द्यायचं, फर्मेंट करण्यासाठी कसं पीठ मिक्सरमध्ये काढायचं, ही सगळी प्रोसेस आपण ह्याच्यामध्ये बघितलेली आहे. तुम्ही बघू शकता इडली किती मऊ होते. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 वाट्या म्हणजे आपण वाटीने जेव्हा माप घेतो ना तेव्हा सगळं साहित्य आपण त्याच वाटीने मोजलं जातं. तर इथे 4 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, तर त्यावर 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. त्याच वाटीने आपण 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि 4 वाट्यासाठी एकच वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. तर आता आपण हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 3 ते 4 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे भरपूर असं, आणि इथे मेथी दाणे टाकलेले आहेत. माझ्याकडे थोडंच होते म्हणून थोडेच टाकले. तुमच्याकडे थोडे जास्त असतील तर 1 चम्मच टाकले तरीसुद्धा चालतात. तर इथे पाणी टाकलेलं आहे. पाणी तुम्ही बघू शकता तांदळाच्या वरतीच आहे, कारण भिजण्यासाठी बरंचसं पाणी लागतं. त्यामुळे आता हे आपण झाकून अगदी दिवसभरासाठी आपण हे भिजत घातलेलं आहे. आणि तुम्हाला जर अगदी सकाळी टाकलं संध्याकाळी काढायचं नसेल तर किमान 4 ते 5 तुम्ही हे भिजवून घेऊ शकता. आता आपण हे भिजण्यासाठी ठेवलेलं होतं. तर इथे आपलं डाळ आणि तांदूळ अगदी आपण सकाळी भिजत घातले आणि संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान आपण हे काढून घेऊ शकतो, जर सकाळी इडली लवकर करायची असेल तर. तर आता हे आपलं डाळ तांदूळ हे व्यवस्थित अगदी दिवसभरासाठी भिजलेलं आहे. तांदूळ आणि डाळ काढण्याआधी ते आपण 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, ते चांगले भिजत घालून घ्यायचे. थोडा वेळ आपण इतर जे डाळ आणि तांदूळ आहे ते सुरुवातीला काढेपर्यंत ते भिजून होतं. तर इथे आपण डाळ आणि तांदूळ इथे आपण छान फिरवून घेतलेलं आहे. फिरवताना जसं जाड रवा असतो ना, बारीक किंवा जाड, त्या पद्धतीनेच आपण इथे तांदूळ फिरवून घेतलेले आहेत. खूप अगदी बारीक नाही करायचं, कारण मग ती इडली फुगत नाही आणि अशी गच्च होते. त्यामुळे आणि इथे पीठसुद्धा लवकर असं फर्मंट होत नाही. त्यामुळे काय करायचं, थोडंसं असं जाड रवा कसा असतो त्या पद्धतीनेच हे पीठ काढून घ्यायचं. तर इथे आपण आता परत थोडं जे आहे ना डाळ आणि हे सगळं आपण इथे काढून घेणार आहोत. आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर हे आता दुसरं भांडंसुद्धा त्याच पद्धतीने आपण सगळंच पीठ असं छान थोडंसं जाडसरच असं फिरवून घ्यायचं आहे. तर इथे आपण छान पीठ मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला म्हणजे डाळ आणि तांदूळ इथे एकत्रच भिजत घातले होते, तर तुम्हाला वेगळे घालायचे असतील ना तर ते सुद्धा तुम्ही वेगवेगळं घालू शकता. आता इथे आपण जे पोहे घेतले होते ना, आता हे सगळ्यात शेवटचं भांडं आहे. तर इथे थोडेसे तांदूळ होते आणि आपले पोहेसुद्धा छान भिजलेले आहेत, तर ते सुद्धा आपण ह्याच्यात टाकले आणि वाटून घेतलेले आहेत. काढून झालेलं आहे. अगदी खूप पाणी टाकलेलं नाही आहे, थोडंसंच पाणी. अगदी म्हणजे आपल्या मिक्सरमध्ये फिरत नसेल तर थोडंसं टाकायचं, अडकत असेल तर, किंवा नाही टाकलं तरी चालतं. आता इथे आपण ते मिक्सरचं भांडं सगळं पीठ काढून झालं, तर मिक्सरचं भांडं काय केलं, थोडंसं धुवून आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे मस्त हातानेच फिरवायचं, कारण हाताची जी उष्णता असते त्याच्यामध्ये जाते आणि त्याच्यामुळे ते काय होतं, पीठ असं छान आहे, खूप असं लवकर म्हणजे गरमीने काय होतं, पीठ असं फर्मंट होतं. आपल्याला चम्मचने वगैरे हलवावंच लागतं असं सुद्धा. तर त्याच्यापेक्षा काय करायचं, सरळ हातानेच असं जसं एकाच डायरेक्शननी फिरवून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, सगळं जे आपण पोहे वगैरे टाकले तर ते सगळं व्यवस्थित सगळ्या पिठामध्ये मिक्स होते. ॲल्युमिनियममध्ये काळ्या पद्धतीने. तर इथे आपण झाकण लावून रात्रभर ठेवताना उष्ण ठिकाणी ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे काय झालं, छान असं फुगलेलं आहे. आणि आपण पीठ दळताना सुद्धा काय केलं होतं, अगदी खूप असं म्हणजे असं पाणी खूप कमी वापरलं आणि खूप असं बारीक नाही वाटून घेतलं. त्याच्यामुळे काय झालं की थोडंसं जाडसर असल्यामुळे ते रात्रभर असं छान फर्मंट झालं आणि फुगलं. तर अशा पद्धतीने तुम्ही पीठ वाटून घ्यायचं. खूप असं बारीक नाही करायचं, असं थोडं जाडसर ठेवलं की पीठ छान फर्मंट होतं. तुम्ही बघू शकता किती मस्त असं फुललेलं आहे. आणि इथे माझ्याकडे स्टीलचा डब्बा होता, त्याच्यामुळे काय होतं की पातेलं खूप मोठं म्हणजे छोटं असलं ना की ते पीठ खूप सगळं खाली पडतं. त्याच्यामुळे काय केलं, इथे डब्बा घेतलेला आहे मी स्टीलचा, त्याच्यामध्ये खूप फुगलं तरी सांडत नाही किंवा खालीसुद्धा असं सांडत नाही.
आणि इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे मला इथे पूर्ण सगळं लागणार आहे म्हणून इथे मीठ मी पूर्ण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला जर थोडंच वापरायचं असेल थोडंसं पातेल्यात काढून घ्यायचं आणि तेवढ्याच ह्याच्यात मीठ टाकायचं आणि बाकीचं ठेवून द्यायचं असेल तुम्हाला तर त्याच्यात मीठ नाही टाकायचं. तसंच डब्बा लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि थोडं घ्यायचं असेल तर तेवढ्यातच मीठ टाकायचं आणि तेवढं तुम्ही त्याचे डोसे बनवू शकता किंवा इडली बनवू शकता किंवा आप्पेसुद्धा त्याचे बनवले जातात. तर असं बऱ्याच प्रकारे तुम्हाला ठेवायचं असेल फ्रीजमध्ये तर बिना मिठाचंच तुम्ही ठेवू शकता. तर इथे आपण आता ज्या प्लेटी घेतल्या होत्या त्या सगळ्या प्लेटींना आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता इथे आपण आता इडली करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे, कारण जर पीठ घट्ट असेल तर इडली मऊ होते आणि अशी छान फुगते आणि अशी जास्त असं पाणी टाकलं ना मग ती इडली गच्च होते. त्याच्यामुळे शक्यतो इडलीचं बॅटर घट्टच असलेलं चांगलं, कारण ती फुगते आणि अशी नरम असते. तर काय करायचं ह्याच्यामध्ये आपण थोडंसं अर्धे लिंबू कट करून टाकलेलं आहे आणि जेव्हा प्लेटी आपण भरतो ना इडलीच्या तर थोड्याशा कमी भरायच्या, कारण थोड्याशा कमी भरल्यानं इडली अजून फुगते त्यामुळे ती पूर्ण प्लेट भरली जाते. तर इथे आपण एकावरती एक सगळे ठेवून घेतलेले आहेत आणि हे 5 ते 10 मिनटासाठी आपण हे खोबरं असेल छान आपल्या खोबऱ्याची चटणी केली तरी चालते किंवा सुकं असेल किंवा शेंगदाण्याची केली तरी चालते किंवा डाळ असतं ते सगळं मिक्स करून त्याचीसुद्धा केली तरी चालते. तर इथे मी काय केलं होतं थोडंसं सुकं खोबरं पाण्यात भिजत घातलं होतं आणि थोड्याशा मिरच्या घेतल्या होत्या. मिरच्याचं प्रमाण तुम्ही तिखटानुसार कमी जास्त करू शकता. आता इथे कमी तिखट आहेत तर मी 2-3 टाकलेले आहेत. थोडंसं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे मिक्सरमध्ये बारीक फिरवून असं घ्यायचं आणि आता आपण इथे छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. तर हे आता वेगळ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. तर इथे आपली इडली तयार झालेली आहे. आपण इथे 5 ते 10 मिनटं इडली छान वाफवून घेतलेली आहे. तर वाफवल्यानंतरसुद्धा थोडा वेळ अशीच ठेवायची. गॅस बंद केला ना तरीसुद्धा असं म्हणजे तशीच ठेवू शकता किंवा काढून प्लेटी थोडा वेळ ठेवायच्या आणि थोड्याशा थंड झाल्या ना की काय होतं ते व्यवस्थित निघतात, खाली अशा चिटकत नाही आणि गरम गरम काढल्यानं ते वरच्या निघतं आणि खालीसुद्धा मग ते तसंच राहिलं जातं. त्याच्यापेक्षा थोडंसं थंड करायचं अगदी एखादा मिनिट आणि मग नंतर आपण ते काढू शकतो. इडली थंड करण्यासाठी ठेवलेली आहे. तोपर्यंत इथे पॅनमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलं. त्याच्यामध्ये तेल गरम झालं की थोडीशी मोहरी टाकायची आणि मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा. इथे आपण भांड्यामध्ये चटणी काढून घेतली होती तर तिला नुसता तडका द्यायचा. थोडंसं गरम केलं तरी चालतं, पण चटणी अशी अगदीच शिजवून घ्यायची नाही, कारण तिची पूर्ण चव चालली जाते. त्यामुळे काय करायचं असंच थोडंसं तडका द्यायचा आणि ते चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आणि तुम्ही गरम करू शकता. बस आपली चटणी तयार झालेली आहे. तर इथे आपली इडलीसुद्धा थंड झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान निघते आणि खूप अशी खाली चिटकत नाही, हळूवार निघली जाते. तुम्ही बघू शकता मस्त झालेली इकडे फुगलेली आणि अगदी मऊसूत झालेली आहे. तुम्ही बघा अशी थोडीशी दाबली तरी पुन्हा जशी तशी होते, म्हणजे एवढी अशी मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे आणि फुगलेलीसुद्धा खूप मस्त आहे. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया प्लेटच्या. तर चला इथे आपण सगळी इडल्या काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत आणि खूप मऊ लुसलुशीत आणि अशा टम्म फुगलेल्या अशा छान इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आपण सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप बघितलेली आहे. तांदूळ कोणते वापरले, किती तास भिजवले, ते कशा पद्धतीने काढले, पीठ कसं त्याचं आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे की नाही सगळं आपण बघितलेलं आहे. तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर असंच भेटू एका नवीन रेसिपी.